पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आपे बॅग भर, आपण घर सोडून चाललोय आत्ताच्या आत्ता। जिथं माझ्या बायकोच्या स्वप्नांना जागा नाही तिथं मला राहायचंच नाही। तू हे उगाच काहीतरी रागात नको बोलू। अरे लय आधी करायला पाहिजे होतं आपण। अर्जुन, अरे ह्या पोरीच्या पायी असं काहीतरी वेळवाकडा निर्णय त्या घेऊ। पोरी पाय नाही काके, तुमच्या सगळ्यांपायी झाले। एक दिवस घरात नव्हतो मी, ते हे केलं तुम्ही। हे का, कशासाठी, काय वाकडं केलंय वहिनी तुमचं? आजपर्यंत काय ऐकलं नाही तुम्ही? म्हणताल ती सगळं केलंय तिने। एक पोरगी शिकतीये, मोठी होऊ बघतीये, वागवा ना का? नाही, आपल्या घराला इतिहासच येतो म्हणा। घरापेक्षा कोणी मोठं नसतं अर्जुन। सरकार, तुम्हाला मोठं कोण नकोय तुमच्यापेक्षा या घरात? अर्जुन अर्जुन अर्जुन, आपे आपे जा की, तू समजून सांग त्याला, तुझं ऐकल तो जा की। अगं तुझंच ऐकल तो, सांग त्याला। बघितलं का हिने, बघितलं का? हा, या बापलेकीनं काय तुझ्या पोरावर मोहिनी केली ती। आजवर माझ्या समोर तोंड उचकटत नव्हता त्यो, पण आता तोंडावर सुद्धा बोलायला लागलाय। दादा, त्याचं काय नाही चुकलं। अरे आपलं चुकलंय, आपण खुर्ची जाळली। पिऊ तुम्ही सुजयने कोंडून ठेवलं होतं। भाऊजी, आप्पीचं काय झालंय? आप्पे, ए, तुला बाहेर कोणी काढलं? अर्जनी, वहिनी निघतोय मी, पण माझ्या मागे जर तुमच्या अंगाला कोणी हात जरी लावायचा प्रयत्न केला ना या घरात, तर मला सांगा। मी आधीच सांगितले, जो पुरीच्या अंगाला हात लावल त्याचा हात खांद्यातनीच काढत असतो मी। चला आपले। भाऊजी भाऊजी, तुम्ही जाऊ नका ना घर सोडून। न काढू, सगळं संपलंय आता। हे आप्पे, अगं एवढं तोंड वर करून फॅमिली फोटो करून घेतलास ना? अगं मग बोल की आता। सरकार, माझा ऐका, अर्जुनला थांबवा। थोरला मुलगा म्हणून हात जोडून सांगतो। अरे थोरला पोरगा म्हणून वारस द्यायचं व्हाय ना तुला अजून? दादा जाऊ दे, नको काय बोलू, ऐकलं ना? अरे आत्ता आतमध्ये गेलो मी, तर फॅमिलीचा फोटो बघून जीव अडकला रे माझा, आणि दुसऱ्याच सेकंदाला कोंडलेली पिऊ वहिनी दिसली। काय नाही होणार या घराचं। अर्जा, अरे तुमचा मोठा भाऊ आहे इथं, वहिनी आहे, तुमचं घर आहे इथं। माझ्यासाठी फक्त तुम्हीच, आणि माझ्या घराची दारं तुमच्यासाठी कायम उघडी असतात। अर्जुन, अरे ऐक की, ते घर सोडून काय होणार आहे एकदा विचार कर ना। आपे ठरलंय माझं, वाट बघतोय। अर्जुन अर्जुन
बापू येते मी. बाबा सर मी आता चाललीये, पण हे घर परत जुळून दाखवणार बघा. येते. अप्पे काय बघतीये? खुर्ची तर जळाली तुझी. नाही भाऊजी, अहो मी खुर्ची नव्हते बघत. हितच ह्याच ठिकाणी तुमचा अहंकार जळणार आहे आणि तो मी पेटवणार ते बघत होते. नाही भाऊजी, ही चूक नका करू. 2 पावलं मागे जाणाऱ्या वाघिणीला बघून खुश नका हुआ. ती 2 पावलं ह्यासाठी मागे जाती कारण तिला आवाक्याच्या बाहेरची झडप घालायची. आणि मी ती घालणार बघा. झालं, चल निघ आता. सावधान, आज गावची अप्पी कलेक्टर होणार आहे. सांभाळून राहायचं बरं का. धन्यवाद, तुम्ही हे सगळं केलं, कारण यामुळे मी अजून ठाम झाली कलेक्टर व्हायला. आपल्या लग्नाच्या दिवशी बी अशीच पाठ होती. अहो काय करायचं, कुठं जायचं काहीच माहित नव्हतं. आज बी तशीच पाठ आहे, फक्त यात मी तुझ्या सोबत आहे कायम. अर्जुन मी बी कायम तुझ्या सोबत आहे. ऐक की माझं जरा. काय ऐकायचं आपले, झालं ना सगळं, आता विषय संपलाय. तू विषय वाढवू नको परत. अरे एकदा शांततेत विचार कर ना अर्जुन. एवढं सगळं झाल्यावर तुला शांततेत विचार करायचा आहे. झालं ना आपलं, आपण बघू काय असेल ते. अर्जुन आपली घरची मला माणसं असली घरची नको आहे. अरे असं कसं म्हणतोयस तू? अगं दिदे, तुम्ही बॅग घेऊन कुठं चाललाय आणि बापू कुठं आहेत? अगं बापू रात्रभर घरी आला नाही ती, मम्मीला लय टेन्शन आलंय. दीप एक काम कर, आमच्या घरी जा. बापू तिथेच आहेत, त्यांना घ्या आणि घरी जा. आपण दाजी तुम्ही कुठं जाणार आहे? दीपे आता बापूंना बघ ना. तुम्ही का चिडलाय दाजी एवढं? दिप्या, मी तुला सगळं नंतर सांगते, तुझं आधी बापून जवळ जा. नाही नाही, मला आत्ताच सांगा सगळं काय झालंय ती, नाहीतर मी इथनं हलणार नाही. आम्ही चाललोय घर सोडून, बाकी काय नाही झालं. आपण दाजी घर सोडायला एवढं काय झालंय? आता हे सगळं सांगायला वेळ नाही, तुला जा म्हणलं ना एकदा. दिदे, मी बापून सगळं यायला पाहिजे होतं रात्री. आत्ता वेळ नको ना घालू, जा ना दीपया. आपण दाजी तुम्ही कुठं जाणार आहे? काय माहित कुठं चाललोय, पण चाललोय. अहो दाजी असं काय करताय, आपलं घर आहे की. नाही नको दीपे. हो असं काय करताय दाजी, कुठं राहणार आहे तुम्ही मग? नाही माहित कुठं राहणार आहे दीपया. नाही ना दाजी, असं करू नका, करला चला. दिप्या, तुला सांगितलं तेवढं कर. तू आधी जा बापूंना भेट. आणि दीपया, काळजी नको करू, तुझ्या दीदीला काय होऊन जाणार नाही.
अहो दाजी मला माहित आहे ती, पण परत तेच. तिपे तुला एकदा सांगितलं ना, तू जा की आता जा. अप्पे, आत्ता तुझ्या घरी जायला नको वाटतंय ग. फुकटचा दंगा होईल अजून. म्हणजे आत्ता तुझ्या घरी जाण्या एवढी भारी जागा दुसरी कुठलीच नाही, पण आपल्यामुळे बापूंना आणि मामीला त्रास व्हावा असं मला नाही वाटत आजी. कळतंय मला. अप्पे, तू नको काळजी करू, मी आहे. अर्जुन, तू सोबत असताना मला कसलीच काळजी नाही. चला. हे 10,000 आहेत, एवढे ठेवा. बाकीचे मी काय फेक देतो का काय आम्हाला? आई, आप्पी आणि अर्जुन तसेच गेलेत अहो. त्यांना निदान तुला नीट सांगितलं कळत नाही का? जा जाऊन तुझं काम कर. अहो, तुमचा भाऊ येतो, मी असं कसं बोलू शकता? लई लांब गेले नसतील, मी आलेच जाऊन. त्यांच्या मर्जीने गेल्यात ना, तर आता मग त्यांच्या मर्जीनच परत येत्याल. सरकार अहो तुम्ही गेल्यातच ना फक्त का मेल्यात? मग का ताण घेता एवढा? बघतील त्यांचं ते लय हुशार आहेत. चला आवरा, लय कामं पडल्यात. सगळी एकत्र राहू म्हणून दोघं पण नाचली ना, आणि मग असं घर सोडून जात्यात वय. अहो आई, काय झालं ते बघितलं ना तुम्ही पण. आई, यावेळी खरंच आपलं चुकलंय. बापूंची अवस्था बघा जरा. त्यांना आम्ही सांगितलं होतं का कर्ज घ्यायला? हे माझं घर आहे, ते माझ्याच कायद्यानं चालणार, आणि जो त्याच्या आडवा येईल त्याची अशीच गत होणार. सरकार अहो माणसांसाठी कायदे असतात, कायद्यासाठी माणसं नाहीत. एक काम कर, तू बी निघ इथून. तू गेला ना कोणाला फरक पडणार नाहीये. कोण गेल्यानं आणि कोण आल्यानं काय फरक पडणार आहे ना, ते कळेल लवकरच. ये आत्या, तुझीच कमी होती. आप्पी आणि अर्जुन कुठे आहेत? आप्पी तिनं स्वतःचं तोंड काळं केलं आणि गेली निघून. ती गेली आणि तुझ्या लाडक्या अर्जाला घेऊन गेली. काय केलं तू हे? हा, ए आत्या, अगं कशाला डोकं खातीये? जा खोलीतून आराम कर. तू आहे ना. माझ्या पोरांचं जर काही बरं वाईट झालं ना, तर याद राख, सरकार तुझ्या पापांचा घडा भरलाय आता. बस बस रुपाली, पाणी. दोन दिवसात माझी पोरं माझ्या या घरात पाहिजेत मला. माझ्या घरात? तुझ्या घरात? तुझं कसलं घर? काय संबंध आहे तुझा? अगं बिनकामाची इतक्या दिवस तुला आजवर पोसत आलोय मी. नाही तर तू तर आमच्या घरदाराची आबरू पार चौकात जाळलीस की अशीच. आत्या, आत्ता नको, ही वेळ नाहीये. विनय काकाकडे बघ, तुझी गरज आहे त्याला. तायडे, काय होऊन बसलं गे? विनय दादा, रडू नकोस अजिबात. आपली अप्पीला एक खमकी आहे बघ. बापू,
बापू दीदीची खुर्ची कुणी झाली दीदीची खुर्ची? ए तुझे बाप्पू आणि तुमची ती खटार घेऊन निघेतून. अहो पण इथे झालंय काय नक्की? बापू दीदी आणि दाजी बॅग घेऊन बाहेर गेली ती. दीपक तू बापूंना घेऊन घरी जा. बापू चला. बापू बापू तुमच्या लेकीला पोरीगत जपील म्हणून लावतो मी. फार हरलो बापू, मी हरलो. तिला रात्या घरातनं जावं लागलं. विनय काका शांत हो. दीपक बापूंना घेऊन घरी जा. हो चला बापू. बस बस झाली नाटक. मला सगळ्या गोष्टी अळचळीला झाल्या पाहिजेत. कायदा म्हणजे कायदा जरा सुद्धा हाय काय नाही झाली पाहिजेत. सांगून ठेवतोय. विनय काका घरात चल विश्रांती घे. त्या घरात माझं पोरग नाही तर याला मी घर कसं म्हणू? हो विनय भाऊजी, हो असं कसं बोलताय? पदर पसरती पाहिजे तर तुम्ही नका बोलू असं. अहो तुम्हाला यांचा स्वभाव माहितच आहे की. अहो कशांतरी डोक्यात राग घालून घेतात आणि मग कुणाचंच काय ऐकत नाहीत बघा. पण पण त्यांच्या मनात तसं काय नसतंय हो, तुम्हाला तर माहितच आहे की. अहो काका त्या अर्ध्या निलापड्याने खुर्ची घरात आणली म्हणून सगळं झालंय. ए सुजा तू गप्रा, एका शब्दाला पण बोलू नकोस. अहो विनू भाऊजी, अर्जा नापी पोरच आहेत की आणि अर्जा पण यांच्यासारखं गरम डोक्याचाच आहे बघा. पण तुमचं तसं नाही ना. तुम्ही तर समजून घेता की अहो एवढ्या कष्टानं तुम्ही दोघांनी मिळून एकत्र घर बांधलंय आणि ते एवढ्या तेवढ्या कारणावर असं मोडायला निघाला वय. मी पाया पडते तुमच्या. असं नका बोलू विनू भाऊजी. टाळे यशमा येईल थोड्या वेळात. चावी पण नाही तर. अप्पे हे सगळं होत असताना कदम काय बोलले नाही का? अरे बाबा बोलले की ते बोलत होते, त्यांनी लई थांबवण्याचा प्रयत्न केला. अर्जुन सरकारने ऐकलं नसेल ना. सरकारांचं नेमकं म्हणणं काय ना मला तेच कळत नाही कधी कधी. सरकार पण अशी का वागतात ना मलाही कळत नाही. त्यांचं कसं आहे, त्यांचं ऐकलं नाही ना की त्यांना त्रास होतो. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय आपलं आपण बघू. अर्जुन असं कसं बोलतोयस तू? अरे कशी तरी असली तरी माणसं आहेत ती आपली. राहू दे, तू नको संत बनायला जाऊ. आजपर्यंत कधी अभ्यास करून दिला का त्यांनी तुला? अर्जुन अरे या सगळ्या गोष्टींची त्यांना नाहीये सवय. एखादी लग्न झालेली बाई घरात बसून अभ्यास करतेय, शिकतेय, या सगळ्या गोष्टी नवीन आहेत त्यांच्यासाठी आणि माणसांना या नवीन गोष्टीची भीती वाटते. अगं तू अभ्यास करते यात कसली भीती वाटायला पाहिजे आता? मी अभ्यास करते याची भीती नाही वाटत त्यांना. शिकलेली बाई घर फोडते असं म्हणतात ना समाजात, याची भीती वाटते. किती खोटे आहे आप्पे. अगं तुझ्यामुळे आपलं घर एकत्र आलंय, आत्याला मान सन्मान मिळालाय. हो पण आता आपण जे काय केलं त्यांनी काय झालं? मग काय करायला पाहिजे होतं? तुझं म्हणणं काय? ते जे बोलतील ते ऐकून घ्यायचं, खपून घ्यायचं. बापूंना कशी वागणूक दिली त्यांनी? अरे हो पण त्यांना याचा राग आलाय की आपण त्यांना फसवून ती खुर्ची घरात घेतली ना. म्हणजे सगळी चुकी माझी असंच ना? असं नाही म्हणते मी. चिडचिड कशाला करतोयस इकडं? अरे तू चिडचिड करून काय होणार आहे? आता जे झालंय ते झालंय ना. तू इथं बस बरं. प्रश्न चिडचिडचा नाही असते. अर्जुन चिडचिड करून काही होणार नाही. तू शांत हो बरं. इकडे शांत हो. मी खपून घेणार नाही आपले सगळं. नको घेऊ पण आता शांत राहा की. अजून कोणच कसं आहे ना काय? अजून बाबा दमून झोपले असतील पण आराम करू दे, येतील ते. थोड्या वेळ वाट बघू. पण मी इथून हलणार नाही आपले. माझ्या बापाचं शेत आहे इथं. बघू तुला कोण काय म्हणताय. दादा
अरे मी देतो पैसे, जरा थांब, अर्जा आला की त्याच्याकडनं घेऊन देतो. ज्या शेतात राहतोयस त्या शेतातली मुठभर माती तरी तुझ्या नावावर आहे का? अर्जुन, ही लढाई सोपी नाही हे बापूंनीच सांगितलं होतं मला. पण खरंच लढताना कळतंय की किती अवघड आहे ते. आणि सगळ्यात अवघड असतं आपल्याच माणसांशी लढायचं. पण जवळ तू माझ्या सोबत आहेस ना, मी अशीच उभी राहील, पाय घट्ट रोवून.